काल सांगली शहरामध्ये गोपीचंद पळकर यांचा भव्य दिव्य असा नागरी सोहळा ठेवण्यात आलेला होता। तर त्यांचा सत्कार करण्यासाठी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली, ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर या सोहळ्यामध्ये सांगोलीचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते। तसंच पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे सुद्धा उपस्थित होते। तसं पाहायला गेलं तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे सुद्धा उपस्थित होते। तर या नागरी सोहळ्याला संबोधित करताना गोपीचंद पळकर यांनी कोणकोणते मुद्दे बांधले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओने पाहणार आहात। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर तुम्ही गोपीचंद पळकर यांच्यावर मनापासून प्रेम करत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला एक लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर दुसरं पाहायला गेलं तर गोपीचंद पळकर यांनी कोणकोणते मुद्दे बांधले हे सुरुवातीला पाहूया। तर त्यांनी जतच्या लोकांचा आभार मानलं, त्यावेळेस त्यांनी सांगताना संबोधित करताना म्हणलं की हा सत्कार तुम्ही करताय, हा सत्कार म्हणजे जतच्या लोकांनी मला निवडून ना दिलं नसतं तर मी आतापर्यंत इथं आलो नसतो, तर तुम्ही आमदार मला केलं याचे आभार त्यांनी गोपीचंद पळकर यांनी मनापासून मानले। तर दुसरं पाहायला गेलं तर कारखानदारीवरती कडकडून टीका केली, तो म्हणजे जो सर्वोदय कारखाना हा पहिला सभासदांचा होता, तो नेते मंडळीच्या घशात घालून त्यांनी स्वतः जिल्हा बँकेवरती त्यावेळेस टीका केली। तर तसं पाहायला गेलं तर जो आटपाडीचा कारखाना आहे तो सुद्धा आता घशात घालण्याचा प्रयत्न आहे। ते जी 250 एकर आटपाडी कारखान्याची जमीन आहे ते विकून त्या आटपाडी कारखान्याचं कर्ज फेडावं अशी त्यांनी सुद्धा त्या आटपाडी जिल्हा बँकेला दिला। तर दुसरं पाहायला गेलं तर जो कवठेमंकाळचा महाकाली कारखाना आहे, महाकाली कारखाना सुद्धा विकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी माहिती सुद्धा गोपीचंद पळकर यांनी दिली। तर त्यांनी नेते मंडळांनी कारखाने एकोपाठ एक घेण्याचा सपाटा लावलाय आणि तो सरकारी कारखाने घेण्याचा सपाटा लावलाय। पहिला त्याच्यावरती कर्जे दाखवायची आणि ते कारखाने खरेदी करायची अशी अप्रत्यक्षपणे टीका जयंत पाटलावरती गोपीचंद पळकर यांनी केली। तर दुसरं पाहायला गेलं तर जी जिल्हा बँकेची चौकशी म्हणजे काय, जिल्हा बँक काय करतं, मोठमोठ्या नेते आणि त्यांच्या चमच्यांना लाखो करोड रुपये कर्ज देतं आणि त्यांची मागणी सुद्धा बँकेचा परतावा असतो ते परतावा सुद्धा त्यांच्याकडून मागायला जात नाही ती बँक। आणि जो आपला सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस 1000 रुपये लाखामध्ये कर्ज घेते, तर त्या ती जिल्हा बँक त्यांच्याकडून जमीन जप्त करण्याचा प्रयत्न करते, त्यांच्यावर जमिनीवरती त्यांच्या प्रॉपर्टीवरती जप्ती आणण्याचा प्रयत्न करते अशी टीका, सळसळीत टीका त्यांनी जिल्हा बँकेवरती केली। आणि जिल्हा बँकेची सध्या चौकशी सुद्धा सुरू आहे आणि जे जिल्हा बँकेमध्ये आरोप आहेत त्यांना अटक सुद्धा करण्यात यावी अशी टीका सुद्धा गोपीचंद पळकर यांनी केली। तर दुसरं पाहायला गेलं तर धनगर समाजाविषयी त्यांनी भरपूर माहिती या सभेला संबोधित करताना सांगितली। जो आपला धनगर समाज आहे, धनगर समाजात सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा म्हणजे मेंढीपालन। तर मेंढीपालनासाठी आता भरपूर आता महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल, सातारा असेल, मानखटाव असेल या प्रदेशामध्ये मेंढीपालन केलं जातं। तर त्या मेंढीपालन केलं जातं, आता व्यवसाय संपूर्ण कमी प्रमाणात होत आहे। तर या मेंढीपालनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी जो आपले मायमाऊली ह्या गावापासून त्या गावापाशी जातात, ते काट्या कुठे तुडवत ह्या गावापासूून त्या तिथे राहण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा राहतात। तर त्यांना एक चांगलं जे साहित्य नेण्यासाठी घोडे वापरतात, आता एक डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी 50 HP ट्रॅक्टर सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आणि तो 50% अनुदानावरती द्यावा आणि राहिलेलं जे 25% हे जिल्हा बँकेनं कर्ज द्यावं। नंतर राहिलेली रक्कम मेंढपाळ बांधवांनी भरावी आणि 50 HP ट्रॅक्टर त्यांना वापरण्यासाठी देण्यास हवी, त्याला तत्वता मान्यता सुद्धा मिळाली अशी माहिती सुद्धा गोपीचंद पळकर यांनी दिलेली आहे। तर तसं पाहायला गेलं तर जो आपल्याला पावसामध्ये, नंतर वाऱ्यामध्ये, थंडीमध्ये आपला धनगर बांधव ज्यावेळेस मेंढरागत असतो, रानावनात मेंढर घेऊन गेलेला असतो, त्यावेळेस थंडीपासून संरक्षण व्हावं, त्यावेळेस जसं आर्मीला जसं जी झोपड्या असतात तशा झोपड्या सुद्धा धनगर समाजाला मिळावं अशी मागणी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे करणारे अशी माहिती गोपीचंद पळकर यांनी दिली। तर जे आपल्या धनगर बांधवाला आपली मेंढरे घेऊन जंगलामध्ये सोडण्यासाठी गेलेलं असतं, पण काही त्या मेंढपाळ व आपल्या धनगर समाजासाठी, आपल्या मेंढपाळ बांधवासाठी चराई भत्ता मिळावा। जो आपला पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पावसाळा असतो, त्या महिन्याला 6000 आता सध्या मिळत आहेत, तर तेच टोटल 24,000 मिळत आहेत। लोक जे वंचित आहेत त्यांनी सुद्धा अर्ज करावेत, त्या लोकांना सुद्धा चराई भत्ता मिळेल अशी माहिती सुद्धा गोपीचंद पळकर यांनी आपल्या सभेला संबोधित करताना दिली। तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्या धनगर समाज बांधवासाठी आपल्या मेंढपाळासाठी मेंढर घेऊन जंगलात जावं लागतं, जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर त्यांना तिथे मेंढर घेऊन जावं लागतं। तर आता ते संपूर्ण मेंढीपालन आता कमी प्रमाणात होत आहे, आता संपुष्टात येण्यास सुद्धा मार्गावर आहे। तर हे मेंढीपालन आधुनिक पद्धतीने कसं करता येईल, तर या आधुनिक पद्धतीला म्हणजे अर्धबंदिस्तीत मेंढीपालन, नंतर शेळीपालन, नंतर या धनगर समाजांना अनुदान मिळावं अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे करणार आहे अशी माहिती गोपीचंद पळकर यांनी सभेला संबोधित करताना दिली।
तर ज्यावेळी गोपीनाथ पळगर यांनी वंचित बहुजन आघाडीकडनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळेस आपल्या सांगलीकरांना एक शब्द दिला होता. तो शब्द म्हणजे आपल्या सांगलीमध्ये जे एमपीसी करणारे विद्यार्थी आहेत, जे शाळा शिकण्यासाठी तिथे लोक आलेत, तर त्यांच्यासाठी खास एक 7 स्टार लायब्ररी उभारतो. त्या वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचा तिथे पराभव झाला. नंतर ते आता सध्या आमदार झालेत. तर ते आमदार झाल्यानंतर आता गाडगीळ यांच्या माध्यमातून उभा करणार अशी माहिती सुद्धा गोपीनाथ पळगर यांनी सभेला संबोधित करताना दिली. तर दुसरं पाहायला गेलं तर जयंत पाटलावरती गोपीनाथ पळगरांनी कडकडीत टीका केली. ते म्हणजे आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी त्यांनी जतमध्ये सुद्धा सर्व्हे केला. नंतर तसं पाहायला गेलं तर हातकणंगलेमध्ये सर्व्हे केला. नंतर सांगलीमध्ये सुद्धा सर्व्हे केला. तर त्यांना तिथं आमदार नकारात्मक आल्यामुळे आपल्या मुलाला आमदार